शेवटचं अंतिम षटक गणेश संघातील आणखी एक अनुभवी खेळाडू या टीमचा राहिलाय. गणेश सोनावणे अनेक वर्षे राजीव गांधी मैदानावरती क्रिकेटचा सराव या खेळाडूचा राहिलाय. त्यानंतर सातत्यपूर्ण कामगिरी या खेळाडूची राहिली. परंतु इथून मात्र कशा प्रकारे रणनीती आखली जाईल मानगड संघाची याकडे मात्र सर्वांच्या नजर असतील. ऋषिकेश पाटील त्यानंतर सौरभ ही जोडी मैदानामध्ये चांगली कामगिरी आपण पाहता येईल. 11 स्टार्स सुकापूर संघातील सर्व खेळाडूंची सर्व सहकार्यांची अथक परिश्रम या स्पर्धेला आपण पाहिलात आणि या स्पर्धा यशाच्या उंच शिखरावरती विराजमान होताना आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूचे सांगता 19 धावा धावापर्यंत लागल्या गेल्यात. हे षटक महत्त्वपूर्ण तुम्हाला पाहायला मिळते आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये नेहमी धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु गणेशचं कौतुक करावं लागेल. अगदी चेंडू दोन्ही बाजूनं वलवणं ही ज्याची ओळख राहिली आणि मानकर संघाच्या खेळाडूंच्या पायामध्ये बेऱ्या घालण्याचं काम या ठिकाणी गणेश सोनवणेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूची डॉट फेकी आपण पाहिली आणि इथे मात्र फलंदाजी करत असताना ऋषिकेश पाटील 8 चेंडूमध्ये 5 धावा. खराब कामगिरी निराशेनं खेळ या खेळाडूचा राहिलाय. हा चेंडू जर आपण पाहिला अगदी सोडून दिलाय. बॅटची मुवमेंट झाली नाही आणि इथून मात्र चेंडू जर आपण पाहिला अगदी मिडल स्टंपवरून चेंडू जातोय. रिप्लायमध्ये जर आपण पाहिला आव्हानाची अपेक्षा होती फलंदाजाला ऋषिकेशला, परंतु इथे मात्र घडलंय काय, चेंडू पडल्यानंतर पिचिंग अगदी मिडल स्टंपवरती झाली आणि त्यानंतर चेंडू अगदी मिडल स्टंपवरतून विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळाली आणि या 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकले गेले गणेशच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती वेगवान चेंडू लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव सोडण्याचा प्रयत्न. पंचांचा बोर्ड आकाशामध्ये. फलंदाज होईल बाद. च्या संघाच्या माध्यमातून हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये आणि यूट्यूबच्या माध्यमातून देखील बरेच सारे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असताना आज यूट्यूब आली आहे. अनेक नवीन खेळाडूंना यूट्यूबच्या माध्यमातून अगदी पडद्यावरती आणण्याचं काम या सर्व यूट्यूबर वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला पाहत आहे. परंतु थोडं जर या ठिकाणी पाहिलं अडचणीमध्ये सापडलाय मानगर संघ. 3.3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 19 धावा धावफल कधी लागतील आणि येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किमान एखादा चौकार किंवा षटकारची अपेक्षा असेल मानगड टीमला, कारण संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला. जे सलामीवीरावरती विश्वास दाखवला तर ऋषिकेशवरती अपयशी ठरला ऋषिकेश आणि इथून मात्र एक चांगली समाधानकारक कामगिरी करावी लागेल या खेळाडूंना. गणेश बॅटची कडा आणि डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाईल एका धावेसाठी. एका धावेने संघ जाऊन पोहोचला. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव आहे. 20 धावा धावफलकावरती म्हणजे बॅटच्या स्वरूपामध्ये धावेसाठी प्रयत्न घाम घालावा लागतोय या ठिकाणी मानगड टीमला. स्पर्धेमध्ये निर्धाव षटक फेकलं जाईल का, कारण जी धावसंख्या जर आपण पाहिली ही लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव आली आहे आणि इथून मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. वेगवान फेकी ज्यांची ओळख राहिली आणि एक लो स्कोरिंगची मॅच तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. मागील बोनशेत आणि सुकापूर देखील मॅच पाहिली. 4 ओव्हरमध्ये 26 धावा बोनशेत टीमनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जमवल्या होत्या. इथे मात्र ज्याच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली तो मानगर संघ या ठिकाणी बॅकफुटला पाहायला मिळाला. 20 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी. सुंदर गोलंदाजी, परफ्यूम डिलिव्हरी, चेंडू जाईल डॉट. अंतिमचा चेंडूचा खेळ बाकी असेल आणि स्पर्धेमधील आजच्या रात्रीमधील पहिलं निर्धाव षटक फेकण्याचा विक्रम गणेशच्या नावावरती जाईल का. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. निर्धाव षटक या ठिकाणी पाहायला मिळेल.
कारण जी धावसंख्या जर आपण पाहिली लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव असते ती गोलंदाजाच्या अकाउंटमध्ये काउंट केली जात नाही आणि इथून मात्र जर हे पाहिलं तर सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज हप्ती बाहेर चेंडू फेकला जातोय आणि दुसरं मिडल षटक फेकण्याचा विक्रम गणेशच्या नावावरती आपण पाहिलं.